नमस्कार शेतकरी मित्रांनो, सेट्रीस संस्थेच्या माध्यमातून आपण सर्वांनी फळबाग लागवड केली असेल, ट्रेनिंग सुद्धा घेतली असेल. पण ह्या पहिल्या वर्षात आपल्याला ह्या फळबागेचं कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण सर्वांनी योग्य पद्धतीने रोपे लावली असतील, पण काही कारणाने बऱ्याच वेळा काही रोपांची मर होते. त्या रोपांची मर होण्यामागे सर्वात महत्त्वाचं कारण असतं रोपांच्या मुळाजवळ बुरशी येऊन रोपे मरू शकतात. त्यासाठी झाडाला योग्य पाणी देणं फार गरजेचं आहे. जास्त पाणी देणे टाळावे आणि एकदमच कमी पाणी देणे सुद्धा टाळावे. ह्या दोन्ही गोष्टीचं नियोजन केलं तर रोपाची वाढ चांगली होते. रोपाच्या मुळाजवळ जर बुरशीचा प्रादुर्भाव होत असेल तर अशा वेळेस ट्रायकोडर्मा ह्या जैविक बुरशीनाशकाची आळवणी करणं फार गरजेचं आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, रोपाच्या जवळ जी एकदम जवळ आपली रोपाबरोबर आलेली असते ती काठी काढणं फार गरजेचं आहे. ती काठी काढून थोडीशी दूर घ्यायची आणि ती लावायची आणि ती दूर काठी लावून बांधायची. जर काठी जवळ असेल तर त्याला वाळवीचा आणि बुरशीचा प्रादुर्भाव होऊन तो आपल्या रोपाला होऊ शकतो. रोपे लावून झाल्यानंतर काही दिवसातच रोपाला पालवी निघते. काही रोपांना लगेच निघते, काही रोपांना थोडा उशीर लागतो. पण त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही. सर्व रोपांना पालवी निघतेच. पण सगळ्यात महत्वाचं, ती पालवी निघाली की मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्याच्यामध्ये थ्रिप्स, त्याच्यामुळे पाने आकसतात आणि बारीक बारीक कीड आपल्या पानावरचे रस शोषण करते. त्याचबरोबर शूट बोरर, त्याने आपल्या जी कोवळी पानं निघालेत, कवळे शूट निघालेत, त्याच्यावर किडीचा प्रादुर्भाव होतो. त्याचबरोबर ॲश वेविल, असे वेगवेगळ्या किडीचा प्रादुर्भाव होतो. हे टाळण्यासाठी आपल्याला प्रत्येक 15 दिवसातून नीम ऑइल किंवा दशपर्णी अर्काची फवारणी घेणं फार गरजेचं आहे. यामुळे आपल्या किडीचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो. नवीन पालवी फुटल्यावर त्या फांद्यांचं नियोजन करणं म्हणजेच प्रुनिंग करणं सुद्धा फार महत्वाचं आहे. जर आपल्याला अपेक्षित उत्पादन पाहिजे असेल आणि चांगल्या क्वालिटीचं उत्पादन पाहिजे असेल तर झाडाची छाटणी करणं फार महत्वाचं आहे. ती छाटणी कशी करायची याचा एक सेपरेट व्हिडिओ सेट्रीच्या युट्यूब चॅनलवर आहे. यामध्ये सर्वात महत्वाचं, छाटणी केल्यावर त्याच्यावर बुरशीचा प्रादुर्भाव नक्कीच होऊ शकतो. तो बुरशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्या छाटणी केलेल्या ज्या जखमेवर आपल्याला बोर्डो पेस्ट लावणं फार गरजेचं आहे. आपण लागवड केल्यानंतर डिसेंबर जानेवारी महिन्यात बऱ्याच झाडांना मोहर आलेला दिसतो. पण हा मोहर आपल्याला ठेवायचा नाही, तो काढून टाकायचा आहे. कारण ह्या फ्लॉवरिंगला जर आपण उत्पादन घेतले तर आपल्या झाडाची वाढ जास्त होणार नाही. त्यामुळे हा काढून टाकणे फार गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या झाडाचे प्रुनिंग सुद्धा व्यवस्थित होऊ शकतं. आणि पुढील 2-3 महिन्यानंतर उन्हाळा येत आहे, त्यामुळे आपल्याला आपल्या झाडाला आच्छादन करणं सुद्धा फार गरजेचं आहे. त्याचबरोबर सर्वात महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन. याच्यामध्ये आपल्याला आपल्या झाडांना लागणारे अन्नद्रव्य देणे फार गरजेचं आहे. आपण सुरुवातीला शेणखत व गांडूळ खत याचा वापर करू शकतो. त्याच्यामध्ये पिकाला लागणारी 17 अन्नद्रव्ये पिकाला मिळतात. त्याचबरोबर वेळोवेळी जीवामृत देणं सुद्धा फार गरजेचं आहे. जीवामृतामध्ये सर्व प्रकारचे जीवाणू जे पिकाला लागतात ते आपल्याला मिळतात. ते जीवाणू पिकाला सर्व प्रकारचे अन्नद्रव्य मिळवून देतात. त्याचबरोबर जीवामृत दिल्याने मोठ्या प्रमाणात गांडुळांची संख्या वाढते आणि जमीन भुसभुशीत राहते, जमिनीत ओलावा टिकून राहतो. यासाठी आपल्याला प्रत्येक महिन्यातून एकदा जीवामृत द्यायचं आहे. असं जर आपण वर्षाचं नियोजन केलं तर आपल्या झाडाची वाढ चांगली होईल, झाडाला आकार चांगला येईल, भविष्यात त्या झाडापासून उत्पादन चांगलं येईल आणि कीड रोग व्यवस्थापन सुद्धा चांगल्या पद्धतीने होईल. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती नक्कीच सांगा आणि आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.